राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीये। अशातच आता राज्याला हादरवून सोडणारी एक घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून समोर आली आहे। चॉकलेटचे आमिष दाखवून 35 वर्षीय व्यक्तीने एका 6 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केला। नंतर तिचा खून करून फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी मात्र पसार झाला आहे। नेमकी काय आहे घटना? जामनेर तालुक्यातील एका गावात आदिवासी कुटुंब राहतात। मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात। सदर बालिकेचे आई वडील मंगळवारी दुपारी सकाळी मोलमजुरीसाठी बाहेर गेले असताना बालिका घरी एकटीच असल्याचा गैरफायदा संशयित आरोपीने घेतला। संशयित आरोपी सुभाष इमाजी भिल वय 35 राहणार चिंचखेडा याने सदर मुलीला घराबाहेर बोलून तिला चॉकलेट घेऊन देतो असे आमिष दाखवले। त्यानंतर गावाच्या बाहेर केळीच्या मळ्यात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। त्यानंतर तिचा निर्घृण खून करून तो पसार झाला आहे। सदर घटना ही मंगळवार दिनांक 11 जून रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे। या धक्कादायक घटनेमुळे जामनेर तालुका हादरला आहे। जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार संशयित आरोपी सुभाष भिल याचा पोलीस कसून तपास करीत आहे। दरम्यान सदरहून मयत बालिकेचा मृतदेह हा शवविच्छेदन कामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। आतापर्यंत 24 घंटे पलटून गेलेले आहेत, तरी सुद्धा आरोपी पोलीस कस्टडीमध्ये नाही। त्याला आतापर्यंत अटक केलेला गेलेला नाही। पोलीस प्रशासन त्यांच्या मागे धाव घेत आहे, परंतु आमची एकच मागणी की तात्काळ त्याला अटक करावी। कारण की आपला महाराष्ट्र पोलीस पूर्ण देशामध्ये 1 नंबर आहे। महाराष्ट्र पोलीसची अशी पॉलिसी आहे की आरोपी जास्तीत जास्त 2 ते 3 घंट्यामध्ये त्याला अटक केलं जातं। परंतु आमचं एकच म्हणणं आहे की हा छोटासा जो आरोपी आहे हा अडाणी आहे, त्याला बाहेर जाता येणार नाही, त्याला काहीच माहीत नाही बाहेरचं, पण तो अद्याप सापडलेला नाही। याला अटक करावी, लवकरात लवकर अटक करावी आणि त्याला फाशी शिक्षा द्यावी। काल त्या मुलीचं पोस्टमॉर्टम वगैरे झाल्यानंतर त्याच्यावर जे लैंगिक अत्याचार झाल्याचं निदर्शनास आल्यामुळं सदर गुन्ह्यामध्ये भारतीय दंड संहितेच्या 376 प्रमाण आणि पोक्सो ॲक्ट प्रमाणाने त्याच्यामध्ये कलम ॲड केलेले आहेत। त्याच्यामधला जो आरोपी आहे तो परवा दिवशीपासून फरार आहे। तर त्या संबंधानं आम्ही पूर्ण जामनेर तालुक्यामध्ये आणि आजूबाजूच्या तालुक्यामध्ये त्याचे फोटो वगैरे व्हायरल करून आम्ही सर्व पोलीस पाटील लोकांना आमच्या सर्व पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेलं आहे। पोलीस स्टेशनचे आमचे 2 पथक, 2 अधिकारी, 2 पथक, RCP आहे आमची, त्याच्यानंतर LCBचे लोक आहेत, आमचे SDPO ऑफिसचे लोक, सर्वजण आरोपीचा आम्ही शोध घेतो आहे।